Greetings of the day, dear students. MSBT विंटर 2020 एक्झामिनेशनच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाचे सर्क्युलर आता गेल्या 2 दिवसात तुम्ही वेबसाईटवर बघितले असताल किंवा परीक्षेसंदर्भातील ज्या काही माहिती आहे तुम्हाला माहिती होणं गरजेचे आहे आणि त्याच संदर्भातील हा व्हिडिओ. मागील काही व्हिडिओंबद्दल विद्यार्थ्यांनी अनेक सजेशन्स किंवा प्रश्न विचारले होते की नेमकं परीक्षा ऑनलाईन झाल्या पाहिजे आणि नेमकं काय या परीक्षेचं स्वरूप असणार आहे. कारण की तुम्ही जर बघितलं असेल तर अजून एक महत्त्वाचं सर्क्युलर सुद्धा बोर्डाच्या याच्यावर तुम्हाला बघायला भेटेल. AICTE यांनी 15 तारखेपासून रेग्युलर कॉलेज चालू करण्यासंदर्भात सुद्धा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या संदर्भात सुद्धा कॉलेज कसं चालू होणार आणि मोड ऑफ अप्रेंटिस कशी असणार आहे पर्टिक्युलर या सर्व गोष्टींची त्या सुद्धा गोष्टी बोर्डाने सांगितलेल्या आहेत. तर त्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा मुद्दा सध्या MSBTचे जे काही पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहेत डिप्लोमा कोर्सवाले, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, त्या विद्यार्थ्यांना एक्झामिनेशन कशी होणार आहे याबद्दलची डिटेल्ड गाईडलाईन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या डिटेल गाईडलाईन्स समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी जसं मी नेहमी सांगत असतो की MSBTच्या वेबसाईट्सवर आपल्याला सर्व डिटेल्स भेटतात आणि या 4 फेब्रुवारीच्या जे काही सर्क्युलर आहेत 3 फेब्रुवारी 4 फेब्रुवारी या दरम्यान जे काही सर्क्युलर आपल्याला आलेले आहेत बोर्डामार्फत त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्ही क्लिअरली बघू शकतात. यामध्ये सर्वात पहिलं सर्क्युलर आपण बघूयात रिगार्डिंग विंटर 2020 एक्झाम. यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात पहिलं जे काही सर्क्युलर आहे, मी सर्व सर्क्युलर बंद करतो तर पहिले वी विल गो वन बाय वन. यामध्ये सर्व एक्झामिनेशन संदर्भातली जी काही माहिती आहे त्या माहितीचे डिटेल गाईडलाईन्स या ठिकाणी बोर्डामार्फत सर्व विद्यार्थ्यांकरिता आणि कॉलेजेस करता देण्यात आलेले आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकतात की जे काही एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशनच्या संदर्भाबद्दल म्हणजे ती एक्झाम कशी व्हायला हवी आणि कोणत्या मोड्समध्ये व्हायला हवी या बाबतीत 3 फेब्रुवारी 2021 रोजी मंडळाने एक समितीची बैठक घेतली आणि त्या समितीच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशीवर विचार करून फायनल डिसिजन इथे घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकतात की सर्वात प्रथम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यताप्राप्त म्हणजे ज्या काही AICTE अफिलिएटेड कॉलेजेस आहेत अशा सर्व कॉलेजेसच्या प्रात्यक्षिक परीक्षा ज्या काही आहेत त्या ऑनलाईनच होणार आहे हे इथं क्लिअरली सांगितलेलं आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्थास्तरावर घेण्यात याव्यात. म्हणजे जशी तुमची मागच्या सेमिस्टरला एक्झामिनेशन झालेली आहे एक्सटर्नल ओरलची ती ॲज इट इज एक्सटर्नल ओरल तुमची यावेळेस सुद्धा ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. याकरिता वेगवेगळे गुगल मीट असेल, झूम असेल किंवा असे वेगळे जे काही ॲप्लिकेशन्स किंवा प्लॅटफॉर्म असतील त्या प्लॅटफॉर्मचा विचार करून किंवा वापर करून या ज्या काही एक्सटर्नल एक्झामिनेशन आहे त्या कंडक्ट करण्याची जी काही गाईडलाईन्स आहे ती बोर्डाने आपल्याला दिलेली आहे. येत्या 15 तारखेपासून ऑलरेडी आपली एक्सटर्नल एक्झामिनेशनचा शेड्यूल आहे अकॅडमिक कॅलेंडरनुसार. त्यामुळे येणारी परीक्षा जी काही असेल तुमची नॉन थेअरीची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन त्या सर्व तुमच्या ऑनलाईनच होणार आहेत. यामध्ये अजूनही सांगितले की एखाद्या विद्यार्थ्याला शक्य नसेल तर तो टेलिफोनिक पद्धतीने सुद्धा एक्झामिनेशन देऊ शकतो. त्यानंतर जर एखादा विद्यार्थी पर्टिक्युलर म्हणजे कोविड सारख्या जर सिच्युएशनमध्ये अडकलेला असेल तर त्या विद्यार्थ्याची परीक्षा घेणे शक्य नसल्यास त्या विद्यार्थ्याला त्याच्या जे काही टर्मवर्क असेल किंवा जर्नल्स असतील यावरून त्याला मार्क दिले जातील. परंतु तोंडी पद्धतीने ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तुम्हाला एक्झाम देणं पॉसिबल आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स थ्रू तुम्हाला इथे तुमची एक्सटर्नल ओरल द्यायची आहे. त्यानंतर AICTE अप्रूव्ड ज्या काही थेअरी एक्झामिनेशन्स आहेत तर त्या थेअरी एक्झामिनेशन ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन कोड म्हणजे MCQ पद्धतीनेच मंडळामार्फत होणार आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. जशी मागच्या वर्षी फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन झाली होती मंडळामार्फत त्याच पद्धतीने मंडळामार्फत यावर्षी सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने MCQ टाईपमध्ये परीक्षा येणार आहे.
सदर परीक्षा विद्यार्थी स्मार्ट मोबाईल फोन किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट किंवा डेस्कटॉप या पर्टिक्युलर गॅजेट्सवरून एक्झामिनेशन देऊ शकतो. आणि ज्या ठिकाणी तुम्ही सध्या आहात, तुमच्या घरी असताल तर घरून तुम्हाला ही पर्टिक्युलर एक्झामिनेशन देऊ शकतात. ही परीक्षा 40 पैकी 30 प्रश्न सोडवण्याची आवश्यक असणार आहे. प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असणार आहे आणि सदर परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असणार आहे. म्हणजे जी काही एक्झामिनेशन अटेंड करण्याचा टाइम आहे तो 1 तास असेल. 40 प्रश्नांचे क्वेश्चन असणार आहे आणि त्यापैकी 30 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. पूर्ण 40 प्रश्न जे काही तुम्हाला येणार आहे ते 100% म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. ऑनलाईन परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक ऑलरेडी टेंटेटिव्ह टाइम टेबल तुम्हाला पोर्टलवर दिसेल बघायला. त्या व्यतिरिक्त जे काही खालील तक्त्यात नमूद विषयांच्या अभ्यासक्रमात ड्रॉइंगचा समावेश असल्याने जर MCQ पद्धतीने होऊ शकत नसेल तर तो तोंडी पद्धतीने घेतला जाईल. हा जो काही डिसिजन आहे तो तुमच्या कॉलेज लेवलला होईल आणि त्यानुसारच परीक्षा घेतली जाईल. गाईडलाईन्स ह्या ज्या काही आहेत ते विद्यार्थी तसेच शिक्षक व विभाग प्रमुख आणि प्राचार्य या सर्वांना असल्यामुळे काही गाईडलाईन्स विद्यार्थ्यांच्या इथे म्हणजे पर्टिक्युलर कामाच्या नाही आहेत. या ठिकाणी एकच आहे की या परीक्षा या विषयांकरता गाईडलाईन दिलेली जर MCQ पद्धतीने घेता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने घ्या असं शिक्षकांना किंवा विभाग प्रमुखांना इथे सर्क्युलरमध्ये गाईडलाईन दिलेली आहे. तुम्ही तुमच्या लेवलला जी काही परीक्षेची पॅटर्न असणार आहे तुम्हाला तुमच्या कॉलेज लेवलला बघावं लागेल आणि त्यानुसारच ती परीक्षा तुमची ते होणार आहे. जे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत त्या शॉर्ट टर्म कोर्सेस करता बॅकलॉग विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा संस्था स्तरावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आता यामध्ये संस्था स्तरावर म्हणजे कोणते शासन मान्यताप्राप्त अल्प मुदतीचा अभ्यासक्रम आहे. एक महत्वाची लक्षात घ्या या ठिकाणी, नाही तर सर्व विद्यार्थी विचार करतील की आपण आता या ठिकाणी संस्था स्तरावर दिसल्यामुळे कदाचित आपली परीक्षा सुद्धा संस्था स्तरावर होणार आहे का, तर नाही. या ठिकाणी फक्त अल्पमुदतीच्या म्हणजे शॉर्ट टर्म जे काही कोर्सेस असतात डिप्लोमाचे किंवा AICTचे त्यांच्याकरिताच फक्त ही इथे गाईडलाईन्स आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन लेखी परीक्षेकरता इंटरनेट, संगणक म्हणजे मोबाईल इत्यादी सुविधा उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध होऊ शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांकरिता शेवटचा पर्याय म्हणून ऑनलाईन परीक्षेच्या नजीकच्या तंत्रनिकेतनात घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की आपल्याकडे मोबाईल नाहीये, इंटरनेट अवेलेबल नाहीये किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजला HODना किंवा प्रिन्सिपल यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या घराशेजारी जवळ म्हणजे घरापासून जवळ एक अंतरावर असणाऱ्या कोणत्याही तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये तुम्हाला परीक्षा देण्यासाठी तिथे सर्व सोय उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी तुम्ही पूर्वीच तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करून त्यांची परमिशन घेऊन पत्रव्यवहार करून तुम्हाला तिथे परीक्षा देण्याची उपलब्धता करून घ्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी अपवादात्मक परिस्थितीत संस्थेत येऊन परीक्षा देतील त्यावेळी संस्था व विद्यार्थ्यांनी कोविड-19च्या ज्या काही राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सुद्धा काटेकोरपणे पालन करायच्या आहेत. दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांना जास्तीचा वेळ सुद्धा दिला जाईल. त्यानंतर मंडळ स्तरावर तसेच संस्था स्तरावर घेण्यात येणाऱ्या हिवाळी परीक्षा 20चे स्वरूप ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे म्हणजे जे काही आपण बघितलं होतं की ऑनलाईन एक्झामिनेशन असल्यामुळे यासाठी फोटोकॉपी किंवा व्हेरिफिकेशन अँड रिअसेसमेंट नावाचा प्रकार जो काही असतो थेरी एक्झामिनेशनसाठी, तो प्रकार या ठिकाणी तुम्ही करू शकणार नाही. कारण की ऑनलाईन पद्धतीने एक्झामिनेशन असल्यामुळे फोटोकॉपी व व्हेरिफिकेशन अँड रिअसेसमेंट हा ऑप्शन तुम्हाला इथे उपलब्ध असणार नाही. आता तुम्ही या सर्व गोष्टी बघितल्यानंतर परीक्षेबाबतचं जे काही ठळक वेळापत्रक आहे म्हणजे टाइम टेबल आहे किंवा शेड्यूल आहे तुमच्या एक्झामिनेशनचा, तो तुम्ही इथे बघू शकतात. प्रॅक्टिकल आणि ओरल एक्झामिनेशन या तुमच्या 15 ते 24 फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे. त्यानंतर थेरी एक्झामिनेशन, रेग्युलर आणि बॅकलॉग सब्जेक्ट जे काही असतील हे सर्व एक्झामिनेशन 2 मार्च ते 23 मार्च 2021च्या दरम्यान होणार आहे. हे रेग्युलरचे विद्यार्थी जे काही आहेत डिप्लोमा आणि फार्मसीचे या विद्यार्थ्यांकरिता हा शेड्यूल असणार आहे सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी. या व्यतिरिक्त जे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड इयर DSYचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांकरिता शेड्यूल असणार आहे कंडक्शन ऑफ प्रॅक्टिकल अँड ओरल एक्झामिनेशन 15 मार्च ते 19 मार्च. इथे रेग्युलरच्या विद्यार्थ्यांची 15 ते 24 फेब्रुवारी आहे आणि DSY साठी आणि फर्स्ट इयर साठी 15 ते 19 मार्च 2021 हा शेड्यूल असणार आहे. आणि थेरी एक्झामसाठी फर्स्ट इयर आणि DSY साठी 24 ते 30 मार्च 2021 हा शेड्यूल पर्टिक्युलरली इथे असणार आहे.
या व्यतिरिक्त अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बघून घ्या. मागील शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम सत्रातील जे नियमित विद्यार्थी मागील परीक्षेदरम्यान डिसअलाउड झाले होते व ज्यांनी परीक्षा 2021 मध्ये संस्थेत प्रथम सत्रात पूर्ण प्रवेश घेतला असून मंडळाच्या नियमावलीप्रमाणे सत्रकर्म पूर्ण केले आहे, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा मुद्दा क्रमांक 9 मधील तक्ता बी मध्ये नमूद केलेल्या कालावधीत मंडळ स्तरावर घेण्यात येईल. म्हणजे जे काही तुम्हाला सांगितलं आहे, जर तुम्ही मागच्या वर्षी डिसअलाउड झाले होते आणि आता 2021 ला प्रथम वर्षात किंवा फर्स्ट सेमिस्टरला जर ऍडमिशन घेतलेलं असेल, तर दिलेल्या शेड्यूलनुसार म्हणजे फर्स्ट इयरचा विद्यार्थी असेल तर तो या शेड्यूलमध्ये आणि सेकंड इयर थर्ड इयरचा विद्यार्थी असेल तर या शेड्यूल प्रमाणेच त्याला एक्झामिनेशन द्यायची आहे. खालील माहिती ही संस्था प्रमुखांकरिता आहे. त्यानंतर जे काही एक्झामिनेशन होणार आहे या संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टी कॉलेजेस रिलेटेड इथं दिलेल्या आहेत. पण विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही बघितलं असेल तर सर्व क्लिअर आयडिया इथे दिलेल्या आहेत की होणाऱ्या परीक्षा ज्या काही असतील त्या ह्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत आणि सर्व गोष्टी तुम्ही जिथं असताल घरी बसून त्याच ठिकाणाहून तुम्हाला या एक्झामिनेशन देणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचं सर्क्युलर बोर्डाच्या याच्यावर आलं होतं की जर एक्झामिनेशन फॉर्म अजून कोणी भरलेला नसेल, एखादा विद्यार्थी जर राहिलेला असेल तर तो 5 ते 8 फेब्रुवारी 2021 दरम्यान पेनॉल्टी फीस जवळपास 1500 रुपये फीस भरून तो एक्झामिनेशन फॉर्म भरू शकतो. तुमच्या लॉग इनला सुद्धा फीस तिथे बघायला भेटते. तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी मित्र असेल की ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही किंवा रेग्युलरमध्ये फॉर्म भरत असताना त्यांनी फॉर्म भरणं त्याच्याकडून राहून गेलेलं आहे, या विद्यार्थ्यांना 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान चान्स अवेलेबल आहे, त्यांनी इथे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर जो टाइम टेबल बाबतीत मी बोललो होतो तुम्हाला, टेंटेटिव्ह टाइम टेबल जो काही असेल इथं तुम्ही बघू शकतात. विंटर 2020 एक्झाम टेंटेटिव्ह टाइम टेबल सुद्धा इथं आलेला आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या ब्रांच वाईज जो काही आहे तो तुम्ही इथे चेक करू शकतात. मी 5th सेम सिव्हिल इंजिनिअरिंगचा इथे चेक करतो. आय स्लिमचा जो काही आहे तो काय टाइम टेबल असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात. टेंटेटिव्हली डे वाईज इथे दिसेल तुम्हाला, डेट्स अजून आलेल्या नाहीयेत, डेट्स इथे दिसायला लागतील म्हणजे तो फायनल टाइम टेबल झाला असं तुम्ही समजू शकता. डे 1 10 ते 12 हा शेड्यूल आहे तुमचा 5th सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचा. अशा प्रकारे तुम्ही तुमचा टाइम टेबलही चेक करू शकतात. गेल्या एक्झामिनेशन मध्ये 4 तासांचा वेळ होता, त्यापैकी त्या 4 तासांच्या आत कधीही विद्यार्थी लॉग इन करून 1 तासात पेपर देऊ शकत होता. परंतु हा सर्वात मोठा बदल बोर्डाने यावेळेस केलेला आहे. 2 तासांचाच वेळ इथे दिलेला आहे आणि या 2 तासात विद्यार्थ्याला लॉग इन करून आपला पूर्ण एक्झाम संपवणे मॅन्डेटरी असणार आहे. हा एक सर्वात मोठा बदल तुम्ही इथे बघू शकतात बोर्डाच्या टाइम टेबलमध्ये. अशा प्रकारे सर्व गोष्टी एक्झामिनेशन बाबतीत तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायच्या आहेत आणि हे जे काही सर्क्युलर आहे तुम्ही पर्सनली MSBTच्या msbt.org.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकतात. होप सर्व दिलेली माहिती तुम्हाला कळाली असेल. अजूनही तुम्हाला जर या पर्टिक्युलर सर्क्युलर बाबतीत जर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला तुमचे प्रश्न विचारू शकतात. होप सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन अँड फ्युचर. थँक यू व्हेरी मच.